फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आपण एक सिरीज चालू केली आहे पहा अंकगणितची, ज्याच्यामध्ये आपण चॅप्टर वाईज संपूर्ण अंकगणित पाहणार आहोत. आणि हे जे क्लासेस आहेत आपले फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहेत पहा. ज्याची सुरुवात आपण पर्सेंटेज शेकडेवारी या चॅप्टर पासून केलेली आहे. आणि याचे आपले 3 पार्ट झालेले आहेत आणि बरेचसे टाईप आपले झालेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर आधी ते व्हिडिओज बघून घ्या. तर पहा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक टाईप पाहिला होता. ज्याच्यामध्ये काय असते की एखाद्या आता क्वेश्चनच्या माध्यमातून आधी आपण कन्सेप्ट पण क्लिअर केली आहे आणि 2 आय थिंक याच्यापैकी आपले 2 क्वेश्चन झालेले आहेत. आता ते पुढचे क्वेश्चन आपले या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, एखादी संख्या जर 10% ने जर वाढली, एखादी संख्या जर 10% ने वाढली, तर आपण काय करत असतो त्याला? 10% ने वाढली म्हणजे आपण त्याला असं म्हणत असतो, ते 110% झाली स्वतःच्या, ठीक आहे? स्वतःच्या 110% झाली. 110% म्हणजे काय? तर 110 भागीला 100 हा 1 झिरो कॅन्सल, म्हणजेच ती संख्या स्वतःच्या काय झाली, 11/10 पट झाली. आणि हा त्या संख्येचा काय असते, मल्टिप्लाइंग फॅक्टर असते. म्हणजे त्या संख्येला जर आपण या 11/10 ने मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला नवीन संख्या मिळत असते, जे की जो चेंज आहे 10% वाढून भेटली ती संख्या आपल्याला मिळणार आहे. म्हणजे मला म्हणायचं एवढंच आहे, की एखादी संख्या आहे पहा, एखादी संख्या आहे 30. आता 30ला जर मी म्हटलं 10% वाढवलं, तर मला 110% वगैरे काढायची गरज नाही. मी सरळ-सरळ काय करणार, 11/10 ने मल्टिप्लाय करणार. हा 1 झिरो, हा 1 झिरो कॅन्सल आणि नवी संख्या काय होईल आपली, 11×3 = 33 पहा. हा जो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, याचा सगळा हा काय आहे, खेळ आहे. आणि हा मल्टिप्लाइंग फॅक्टर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की कसा काढायचा. इथं पण थोडंसं आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे पहा. आणि जर आपण बेसिकने जर काढलं, 30चे 10% वाढले. 30चे काय केले आपण, मग 10% आधी काढणार आपण. 30चे 10% होतात आपले 3. म्हणजे 30चे 10% म्हणजे आधीची संख्या जर समजा 30ला 10% ने वाढवलं, म्हणजे कितीने वाढवणार आपण? 3 ने वाढवणार. म्हणजे 30 अधिक 3 होतील. हे किती होतील आपले? 33 होतील पहा. किंवा असंही म्हणू शकतो आपण, 30चे 10% ने वाढवली म्हणजे ती काय झाली? 110% झाली. हा 1 झिरो, हा 1 झिरो कॅन्सल आणि हे 2 झिरो कॅन्सल, म्हणजे 11×33 असंही आपण म्हणू शकतो पहा. पण हे 110/100 किंवा 110% काढण्यापेक्षा आपल्याला माहित आहे, की त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आहे? 11/10 आहे. तो याच्यावरूनच आलेला आहे. जर समजा नाही माहीत असलं आपल्याला, तर याच्यावरून काढायचं, ठीक आहे. मल्टिप्लाइंग फॅक्टर सिंपल फ्रॅक्शन पर्सेंटेज असतील तर ठीक आहे, आपण या मेथडने आपण काढू शकतो. 10% वाढला तर 110%, 20% वाढला तर 120% काढू शकतो. पण जर मी लास्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितलं, की 33.33% असलं, 16.66% असलं, तर त्यासाठी हे थोडंसं किचकट जाऊ शकते. ठीक आहे. तर पाहूयात आपण आता आजचा पहिला क्वेश्चन. क्वेश्चन आहे पहा, एखाद्या संख्येला 8 ने वाढवले. पहा कितीने वाढवले? 8 ने वाढवले तर ती संख्या स्वतःच्या 120% होते पहा. एखाद्या संख्येला 8 ने वाढवले तर ती संख्या स्वतःच्या काय झाली? 120% झाली. तर ती संख्या ओळखा. काय म्हटलं त्यांनी? क्वेश्चन काय आहे? एखाद्या संख्येला 8 ने वाढवले, तर ती संख्या स्वतःच्या 120% होते पहा. म्हणजे स्वतःच्या 120% म्हणजे आधी कुठलीही संख्या काय असते आपली? 100% असते, हे तर आपल्याला माहीत आहे. आता 8 ने वाढवलं. कितीने? 8 ने वाढवलं पहा. प्लस किती झाला? 8 झाले. तर ती संख्या स्वतःच्या किती झाली? 120 पट झाली. 120% झाली. स्वतःच्या 120% झाली. किती झाली? 120% झाली. म्हणजे कितीने वाढली ती संख्या? तर 20 ने वाढली. कितीने? 20 ने वाढली. आणि हे जे 20% आहेत, हेच आपले काय आहेत? 8 आहेत पहा. आता आपल्याला मूळ संख्या आपली किती होती? इथं काय केलं आपण, मी पुन्हा सांगतो एकदा पहा. एखाद्या संख्येला 8 ने वाढवले तर ती संख्या काय होते? स्वतःच्या 120 पट होते. म्हणजे आधी ती संख्या 100% होती. नंतर किती झाली ती? 120 झाली. स्वतःच्या 120 पट झाली. ठीक आहे. म्हणजे 100% चे 120% काढले तर ते 120 येतील. ठीक आहे. मला सांगा, आपण जर याला, हे 100 आहे असं समजा, ही संख्या काय आहे? जुनी 100 आहे. याला जर मी याचे 120% जर काढले, तर हे काय होतील? 120च होतील ना. हं? म्हणजे आधी ती संख्या 100 होती. 100% म्हणा किंवा तुम्ही काय करा त्याला
100 अझ्युम करा. ठीक आहे. तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जर इथं आपण पर्सेंटेज नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. 100 ची किती झाली ती? तर मी याला काय करतो, ठीक आहे, पर्सेंटेज सध्या काढून टाकतो इथं समजण्यासाठी तुम्हाला. ती संख्या 100 होती पहा. मग ती किती झाली? 120% झाली स्वतःच्या. 100 चे 120% किती झाले मग? 120 झाले पहा. हे पर्सेंट मी काढून टाकले. 120 झालं. 100 चे 120 ती संख्या 100 होती. ती आता 120 झाली. आणि ती वाढली कितीने? तर 8 ने वाढली पहा. कितीने वाढली? 8 ने वाढली. पण ॲक्चुअलमध्ये इथं किती वाढ झालेली आहे? तर 20 युनिटची वाढ झालेली आहे. म्हणजे इथं मी काय करतो, इथचे पण पर्सेंट काढून टाकतो, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे. आता हे जे 20 युनिट आहेत, 20 युनिटची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे दिलेली. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, मूळ संख्या काढायची, आपली आधीची जी संख्या काढायची आहे. तर मी काय करणार, सरळ सरळ या 20 ला काय करणार, मी 100 पर्यंत आहे. मूळ संख्या तर माझी 100 आहे. मग मी याला 100 पर्यंत नेणार. 5 ने मल्टिप्लाय केलं तर झाले 100. म्हणजे 100 ची व्हॅल्यू आता लेफ्ट साइडला 100 ने मल्टिप्लाय, 5 ने मल्टिप्लाय केली, इथेही 5 ने मल्टिप्लाय करा. हे झाले 8 पंच 40. म्हणजे आपली जी संख्या आहे ती किती होती? मूळ संख्या 40 होती पहा. एखाद्या संख्येला 8 ने वाढवले तर ती संख्या स्वतःच्या 120% झाली पहा. आता तुम्ही याला 120% 100% अझ्युम करू शकता, कारण कुठलीही संख्या स्वतःमध्ये काय असते? 100% असते. ठीक आहे. इथं पर्सेंट वगैरे घेतलं असतं तुम्ही आणखी कन्फ्यूज झाले असते, म्हणून आपण पर्सेंट घेतलं नाही आहे. पर्सेंट घेतलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. आन्सर तेच येणार आहे आपलं, जे यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. एखादी संख्या 20% ने वाढवली, तर जुनी आणि नव्याने तयार झालेली संख्या यांची बेरीज 220 आहे. पहा, हा थोडा क्वेश्चन ॲडव्हान्स लेव्हलला आहे आणि हा विचारलेला क्वेश्चन आहे पहा. एक्झामिनरचे खूप फेव्हरेट क्वेश्चन असतं ते. एखादी संख्या 20% ने वाढवली, तर जुनी संख्या आणि नव्याने तयार झालेली संख्या यांची बेरीज. मला एक सांगा. एक संख्या आहे पहा, ते 20% ने वाढवली. आपण हमेशा काय करतो? 100 कन्सिडर करत असतो किंवा 100% कन्सिडर करतो. आता ती संख्या जर 100 असेल, तिला 20% ने वाढवलं, म्हणजे ती संख्या किती झाली? 120%. आता 20% ने वाढवलं म्हणजे काय? 20% ने वाढवलं म्हणजे 1/5 ने वाढ झाली. म्हणजे 5 वर 1, म्हणजे ती संख्या स्वतःच्या 6/5 झाली पहा. इथं काय झालं? 20% ने वाढवली म्हणून या इथं प्लसचं चिन्ह दिलं आपण. ठीक आहे. म्हणजे आधी 5 होती, तर 5 वर 1 आता वाढली, म्हणजे 5 अधिक 1 6 झाली. म्हणजेच ती संख्या 6/5 झाली पहा. आणि हीच मल्टिप्लायमध्ये न्यायचं. ठीक आहे. किंवा मल्टिप्लायमध्ये न्यायची गरज नाही आहे. आता याला जर मी समजा 6/5 ने मल्टिप्लाय केलं, तर किती होईल? हे होतील आपले 5 दुनी 10 आणि हे 6 दुनी 12, 120. म्हणजे ती संख्या किती झाली आता? 120 झाली. आता आधीची संख्या आपली होती 100 आणि नव्याने तयार झालेली आपली 120. यांची बेरीज म्हटलं त्यांनी. काय म्हटलं? यांची बेरीज 220 आहे पहा. आधीची संख्या आपण 100 अझ्युम केली आणि नव्याने तयार झालेली आपली 120 आहे. या दोघांची बेरीज किती? 220. आणि आपली ॲक्चुअलमध्ये आपण जे कॅल्क्युलेशन केलं 100 अझ्युम करून, ते पण काय 220च झालेलं आहे. म्हणजे 220 ची व्हॅल्यू 220 आलेली आहे इथं. आणि आपल्याला 100 ची व्हॅल्यू आपली किती येईल? मग 100 येईल. ठीक आहे. म्हणजे आपण जी संख्या अझ्युम केली 100, हीच काय आहे? ती जुनी संख्या आहे पहा. समजलं नसेल तर एकदा पुन्हा सांगतो. आपला आन्सर जे आहे ते 100 आहे इथं. पुन्हा एकदा सांगतो पहा. मला एक सांगा तुम्ही, एखादी संख्या आहे, कुठलीही संख्या पकडा तुम्ही, कुठलीही संख्या स्वतःमध्ये काय असते? 100% असते. किती असते? 100% असते. मग ती संख्या किती आहे आपली? 100% आहे. ठीक आहे. आता तिथं आपण 100 अझ्युम केलं. मी आता 100 100% अझ्युम करतो. आता त्या संख्येला 20% ने वाढवलं. मग या 100% ला जर 20% ने जर वाढवलं, तर किती होईल ते? 120% होतील. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 20% ची वाढ झाली. माझं म्हणणं एवढंच आहे, की ती संख्या स्वतःमध्ये 100% होती आणि 20% ची त्याच्यात काय झाली? वाढ झाली. तर ती 120 झाली. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता पहा. त्यांनी काय म्हटलं, तर जुनी आणि नव्याने तयार झालेली संख्या, जुनी संख्या तर आपली 100% होती आणि नवीन संख्या 120 झाली. म्हणजे हे झाले 220%. 220% ची किंमत त्यांनी किती दिलेली आहे? यांची बेरीज केली आपण हां. 100% आणि 120%, 220% ची बेरीज 220 आहे. तर आपल्याला काय पाहिजे? आपली संख्या जुनी किती होती? ही ओल्ड संख्या होती आणि ही न्यू आहे. ठीक आहे. ओल्ड संख्या आपली किती होती? 100% होती. 100% काढायचं आहे. तर मग 220 ची 220% ची व्हॅल्यू 220 आहे. तर 100% ची व्हॅल्यू आपली काय होईल? 100 होईल.
ठीक आहे. आणि हेच आपलं ॲन्सर आहे पहा. आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो याला? आता जे मी तुम्हाला हे जे मल्टिप्लाइंग फॅक्टर इथं दिला होता, आता त्याचा यूज करून आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू पहा. तिसरी मेथड सांगतो तुम्हाला आता. एखादी संख्या 20% ने वाढली. 20% म्हणजे काय? 20% म्हणजे 1/5. म्हणजे ती संख्या आधी 5 होती, आता प्लस 1 झाली. ठीक आहे? म्हणजे किती झाली? 6 झाली. म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर काय होईल त्याचा? तर 6/5 आधी ती 5 होती, आता किती झाली? 6 झाली. हा झाला मल्टिप्लाइंग फॅक्टर. म्हणजेच माझा म्हणायचा उद्देश आहे, की ती संख्या 5 होती, आता किती झाली? 6 झाली. आणि या दोघांची जी बेरीज आहे, ती किती झाली आता? 11 झाली आणि हे 11च गिव्हन आहे आपल्याला किती? 11 म्हणजे किती? 220. 11 युनिट म्हणजे किती? 220. तर आपली पहा इथं ही ओल्ड संख्या आहे आणि ही न्यू संख्या आहे. पहा या दोघांची बेरीज 11 होती आणि 11च गिव्हन होती आपल्याला 220. 11ची व्हॅल्यू किती आहे? 220. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती येईल आपली? तर 20 आणि आपल्याला किती काढायची आहे इथं? ओल्ड संख्या म्हणजे आपली मूळ संख्या. तर ती किती आहे? 5 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे एका युनिटची जर 20 असेल तर इथं 5 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे 5 युनिटची व्हॅल्यू किती होईल आपली? इथं पण 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 20 100 आणि हेच आपलं काय? ॲन्सर आहे पहा. 3 मेथडने मी तुम्हाला हे सोडवून दाखवलं पहा क्वेश्चनात. तुम्हाला जे ईझी वाटेल ते तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करा आणि मला वाटते तिन्ही मेथड तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा पर्सेंटेज कठीण असते, शेकडेवारीचे जे अ, जो डेटा दिलेला असते तो जर कठीण असेल, तर ही मेथड वापरणं कधीही सोयीस्कर ठरते. आणि ही तर आपली बेसिक मेथड आहेच. 100 किंवा 100% या दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक संख्या 40% ने वाढवली, तर ती किती होते? 560 होते. ठीक आहे. 40% म्हणजे काय? तर 2/5. 40% म्हणजे काय? 2/5. म्हणजे जुनी संख्या, ओल्ड संख्या होती आपली 5 आणि नव्याने संख्या झाली सॉरी ही झाली आपली वाढ आहे. हे इन्क्रिमेंट आहे. ठीक आहे. हे इन्क्रीज आहे. म्हणजे 5 ची किती झाली ती? 7 झाली. 5 ची किती झाली? 7 झाली. 2 वाढले ना. 5 संख्या होती, मग ती किती झाली आता? 5 अधिक 2 म्हणजे 5 जी संख्या होती 5 चे झाले आपले 7. ही आपली ओल्ड आणि ही आपली न्यू संख्या. आता त्यांनी काय म्हटलं 40% ने वाढवली तर 560 होते. म्हणजे हे जे 7 आहेत हे नवीन संख्या आहे. नवीन संख्या आपली किती आहे मग? 7 चीच किंमत किती आहे? 560 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? तर ती संख्या शोधा म्हणजे ओल्ड संख्या काढायची आहे पहा. आता हे किती झालं हे? 80 म्हणजे 7चा 80 गुणा जर आपण केलं 7च्या 80 पट जर केलं तर किती 560 होतात पहा. आणि मग हेच जर हे पण लेफ्ट साइडला पण काय होतील हे 80 गुणा होतील 80 टाइम्स होतील 8×5 40 आणि हे होतील आपले 400. म्हणजे ही ओल्ड संख्या आणि ही न्यू संख्या पहा. समजलं नसेल एकदा पुन्हा सांगतो पहा, हे खूप इम्पोर्टंट टाइप आहे हा. आपल्याकडे एक संख्या होती जी 40% ने वाढली. 40% म्हणजे काय? तर 2/5 म्हणजे 5 ओल्ड संख्या होती आणि ही नव्याने जी वाढणारी होणारी संख्या आहे ती प्लस 2 होईल. म्हणजे 5 चे किती होतील आपले? 5 अधिक 2 7 होतील. समजलं इथपर्यंत? मग आता ही जी नव्याने संख्या आहे, ही न्यू आहे आणि ही ओल्ड आहे. ही न्यू संख्या आहे याचीच किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 560 म्हणजे हे 80 गुणा झाली. तर ही जुनी संख्या आहे, ही पण काय होते 80 गुणा होत असते. हे झाले आपले 40 400 ठीक आहे. आणि हेच आपलं काय आहे? ॲन्सर आहे ऑप्शन बी. समजलं नसेल तर वारंवार व्हिडिओ पहा. तुम्हाला हे समजून जाईल आणि हे शिकून घेणं गरजेचं आहे. बा एक्झाममध्ये या पॅटर्नचे एक्झाम येत आहेत आणि हे फ्रॅक्शन्स वगैरे जे आहेत आपले अपूर्णांक आहेत पर्सेंटेजचे, तर हे यूज करणं अशा क्वेश्चनमध्ये गरजेचं ठरते पहा, जेणेकरून आपला टाईम वाचणार आहे. नेक्स्ट पहा, घड्याळाची किंमत 120% ने वाढली पहा. 120% ने वाढली आणि वाढ ₹720 आहे. तर नवीन किंमत नवीन किंमत सांगा. आता मला एक सांगा, जर प्राइस जर 100 असेल आणि प्राइस कितीने वाढली? 120% ने वाढली. म्हणजे 100 ही आपली काय प्राइस आहे, ॲक्चुअल प्राइस आहे, ॲक्चुअल प्राइस आहे. आता ही कितीने वाढली? 120% ने. मग याचे 120% किती होतील? तर 120 होतील. ही वाढ आहे झालेली 120 ने वाढली. ठीक आहे. 100 युनिट जर आपली आधीची किंमत होती तर ते 120 ने वाढली म्हणजे 100 ची व्हॅल्यू आता किती झाली? ₹100 वस्तूची व्हॅल्यू आता किती झाली आपली? 100 अधिक 120 किती झाले आपले? 220 झाले पहा. आणि वाढ किती आहे? 720 आहे. म्हणजे आपली जी वाढ आहे आता ही इथं आपली वाढ किती झालेली आहे? 120 झालेली आहे, जे की आपण इथं काढलेली आहे. ही काय आपली वाढ आहे पहा. आणि ह्या 120 ची व्हॅल्यू या 120 युनिटचीच व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? ₹720 दिलेली आहे पहा. तर नवीन किंमत म्हटलं त्यांनी. आता आपली हे ओल्ड किंमत होती.
आणि हे काय आहे? न्यू किंमत आहे. 120 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी? 120 युनिटची 772. तर एका युनिटची व्हॅल्यू किती येईल आपली? 12 6 रुपये. एका युनिटची व्हॅल्यू किती येईल आपली? 6 रुपये. तर त्यांनी पुढे काय विचारलं आपल्याला? तर नवीन किंमत किती आहे आपली? 220. एका युनिटची व्हॅल्यू जर 6 आहे, तर 220 ची व्हॅल्यू किती होईल? 220 युनिटची व्हॅल्यू किती होईल? 6 गुणिले 220 आणि हे येतील आपले आर-एसमध्ये. आता याला सॉल्व्ह केलं तर काय होईल आपलं? हा 0 sin दुनी 12शी 2 हातचा लेग sin दुनी 12 आणि 1 13 आणि हे आर-एसमध्ये 1320 रुपये आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. समजलं नसेल तर 2-2 वेळा व्हिडिओ पहा. पण आवर्जून हा व्हिडिओ आणि ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या पहा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहेत पहा. एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहेत. तर ती संख्या कोणती? मी काय म्हणतो सरळ-सरळ 30 आणि 20चा 30 आणि सॉरी 50 आणि 20चा डिफरन्स घ्या 30% आणि हे 30% ची व्हॅल्यू काय आपल्याला 300 दिलेली आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे? तर ती संख्या म्हणजे कोणती संख्या 100% तर असतेच ना स्वतःमध्ये. 30% म्हणजे आपलं आता 3 ने डिव्हाईड केलं तर हे 10% ची व्हॅल्यू किती येईल आपल्या दोन्ही साइडला 3 ने डिव्हाईड केलं तर हे येतील आपले 100 आणि एका-एका झिरोने एक-एक झिरो दोन्ही साइडला वाढवून द्या. म्हणजे 100% ची व्हॅल्यू किती होईल आपल्या 1000 आणि हेच आपलं काय ऑप्शन आहे आणि हा प्रश्न 2024 ची जी पोलीस भरती झाली पालघरमध्ये हा प्रश्न आलेला आहे पहा. ठीक आहे. नेक्स्ट पहा. एक बढिया क्वेश्चन जो की सीएचएसएलच्या एक्झाममध्ये एसएससीच्या एक्झाममध्ये आलेला आहे. जुन्या पॅटर्नमध्ये आलेला आहे. तर पहा क्वेश्चन आहे फोटोग्राफ या शब्दामध्ये पीएचच्या जागी एफ लिहिला तर अक्षराच्या संख्येमध्ये किती पर्सेंटने ऍक्च्युली किती पर्सेंटने कमी होईल पहा. आणि अक्षर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 अक्षर आहेत टोटल. ठीक आहे. आता पीएचच्या जागी जर एफ लिहिला, आता हा पीएच आहे. इथं काय केलं? एफ लिहिला आणि हा पीएच आहे. इथं एफ लिहिला. म्हणजे 4 अक्षरांच्या जागी काय केलं आपण? 2च अक्षरं टाकले. क्वेश्चनला समजून घ्या. फोटोग्राफ या शब्दामध्ये पीएचच्या जागी आपण काय लिहिलं? एफ लिहिला. म्हणजे पीएचच्या जागी एफ लिहिला, इथं पीएचच्या जागी काय केलं? एफ लिहिला. म्हणजे 4 अक्षरांच्या जागी 2च अक्षरं लिहिली आणि किती अक्षरं कमी लिहिले आपण? तर 4 हे जे 4 अक्षरं लिहायचे होते, 4 अक्षर होते त्या जागी आपण 2 लिहिले. म्हणजे 2 अक्षर आपण काय केले? कमी लिहिले पहा. म्हणजे 2 नेच कमी होईल म्हणजे 10 अक्षरांवर 2 ची कमी. तर पर्सेंटेज विचारलं म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. हा एक झिरो कॅन्सल. 10 गुणिले 2 हे 20% आणि हेच आपलं काय आहे? आन्सर आहे पहा. खूप इझी क्वेश्चन होता, पण कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता एक नवीन टाइप आपल्या समोर आहे पहा. टाइप 12 जो की आपला आहे. ठीक आहे. एका संख्येच्या 1/8च्या 75% 66 सहित 203% म्हणजेच 179 आहे. तर त्या संख्येचे 3/4चे 1/3 किती पहा. कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन बनवून ठेवला आहे. तसं या क्वेश्चनमध्ये काहीच नाही आहे पहा. आता 1/8च्या 75% आता एक एक संख्या आहे. एक संख्या आहे. त्या संख्येच्या 1/8च्या 75% 75% म्हणजे काय? तर 3/4 चे 66 सहित 203% म्हणजे काय? तर आपला 203 याचं जे फ्रॅक्शन आहे अपूर्णांक आहे 66.203% चा आपला अपूर्णांक काय होते आपला 203 होते. ठीक आहे. 203 म्हणजे 179 ठीक आहे. तर त्या संख्येचे 3/4 चे 1/3 किती आधी आपण ती संख्या काढूयात. इथे पहा हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला आणि हे बेचूक 8 म्हणजे एक्स छेद 16 बरोबर आपले 179 आले म्हणजे एक्स बरोबर आपले किती येईल 179 इंटू 16. आता ही ती आपली काय संख्या आहे पहा. मग त्यांनी काय विचारलं तर त्या संख्येचे 3/4 चे 1/3 3/4 चे 1/3 काढायचे आपल्याला. हे 3 कॅन्सल आणि हे 4 चूक 16 म्हणजे आपले होतील हे 179 गुणिले 4. आता 179 गुणिले 4 आहेत तर आपण गुणाकार कसा करणार? 180 ने 4 ला गुणा सरळ सरळ 18 चूक 32. 18 एक 18 सॉरी 18 चूक 72 आपले किती होतील? 18 चूक आपले 72 आणि हा एक कमी आहे तर हा 1 ने 4 ला मल्टिप्लाय केला ते होतील -4 म्हणजे
720 वजा 4 किती आहे आपले? 716 येतील पहा. याचा गुणाकारच करायचा आहे फक्त. नाही येत असेल तर तुम्ही सरळ गुणाकारही करू शकता. पण छोटे-छोटे कॅल्क्युलेशन माहीत असणं गरजेचं आहे. माझं म्हणणं काय आहे, मी 180 - 1 असं लिहू शकतो का? 179 ला हो, गुणिले 4. आता मी याला जर सॉल्व्ह केलं तर काय होईल? 18 चूक 72, 720 वजा 4 आहे का 4. याला सॉल्व्ह केलं तर माझे किती होतील? 716. हेच आपल्याला पाहिजे होतं पहा. 716 आपला काय आन्सर आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 716. क्वेश्चन फक्त कॅल्क्युलेटिव्ह होता आणि तुम्हाला त्याची मांडणी करता येणं गरजेचं आहे पहा. असे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. तर तुम्ही आवर्जून अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं गरजेचं असते पहा. क्वेश्चन आहे पहा 21. क्वेश्चन आहे आपल्याकडे. एक संख्या जिच्या 1/5 मध्ये 5 मिळवले तर ती संख्या त्याच संख्येच्या 1/3 भागातून 7 वजा केल्याच्या बरोबर आहे. पहा. एक संख्या आहे पहा x. तर त्या संख्येचे 50% काढायचे आहेत. एक संख्या जिच्या 1/5 मध्ये 5 मिळवले. या संख्या आहे तिच्या एक संख्या जिच्या 1/5 मध्ये 5 मिळवले. या संख्येचे 1/5 घेतले त्याच्यात आपण 5 ऍड केले. तर ती संख्या आता ही संख्या त्याच संख्येच्या 1/3 भागातून म्हणजे xच्याच 1/3 भागातून 7 वजा केल्याच्या बरोबर आहे. पहा हे 7 वजा केले. ठीक आहे. तर त्या संख्येचे 50% किती? आता या संख्येचे 50% काढायच्या आधी आपण ते संख्या काढूयात. ठीक आहे. आता हे होतील माझे x/5 प्लस 5 आणि बरोबर x/3 वजा 7. म्हणजे 7 वजा तिकडे काय होतील? अधिक होतील 7 अधिक 5 12 आणि हे x/3 वजा x/5 याला सॉल्व्ह केलं तर काय होतील माझे? 5x तिरकस गुणाकार करा. 5x वजा 3x किती झाले? 5x वजा 3x आणि हे 5 त्रिक 15 आणि हे झाले माझे 12. ठीक आहे. हे होतील 12 गुणिले 15 बरोबर माझे किती येतील? 2x. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह केलं तर हे किती होतील? 90. x बरोबर. आता x बरोबर आपल्याला ती संख्या लिहिणे ऑप्शनमध्ये x आहे. पण हे आपलं आन्सर नाही आहे. पहा त्यांनी काय विचारलं? तर त्या संख्येचे 50% किती? x बरोबर जर 90 असेल तर 90चे 50% किती? 50% म्हणजे 1/2. सॉरी 1/2 म्हणजे जे झाले आपले 45 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा 45. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका संख्येचे 1/3 एका संख्येचे 1/3 10 आहेत. म्हणजे एका संख्येचे 1/3 म्हणजे 3 पैकी जो 1 आहे, तर त्याची किंमत किती आहे? 10 आहे. म्हणजे एकाची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. ठीक आहे. म्हणजे ती संख्या किती होईल? म्हणजे हे 10 पट झाली स्वतःच्या. तर हे काय होईल? 3 काय होतील? 10 पट होईल 10 30. म्हणजे ती ओरिजिनल संख्या किती आपली? 30 आहे पहा. एका संख्येचा 1/3 1/3 म्हणजे काय? 1/3. आता 3 पैकी 1 आणि हा 1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? तर 10 आणि हे झाले 10 पट स्वतःच्या. तर हे जे 3 आहेत हे पण 10 पट होतील. ठीक आहे. हे झाले 30. पण त्यांनी विचारलं त्या संख्येचे 50%. ती संख्या तर आपली 30 आहे. मग 30 चे 50% किती होतील? 15. ती 50% म्हणजे सरळ-सरळ अर्धे करायचे. ठीक आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे. किंवा मी याला बेसिकने जर मला सॉल्व्ह करायचं असेल, तर मला हे समजतच नसेल, तर बेसिकने कसं सॉल्व्ह करणार? एका संख्येचे 1/3 10 आहेत. हे बघा ती संख्या x आहे. त्या संख्येचे 1/3 केले बरोबर ते किती आहे? 10 आहेत. मग मी काय करणार? x बरोबर काय आला? 3 भागीला आहे तर तिकडे गुणिले होईल 30. x बरोबर किती आले? 30 आले. मग याचे अर्धे जर काढले 50% जर काढले, तर x/2 करा सरळ-सरळ म्हणजे हे होतील 15. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे. एक नवीन टाइप आहे आणि एक बढिया टाइप जो की एक्झामिनरचा फेव्हरेट तर आहेच, माझा पण फेव्हरेट टाइप आहे. ठीक आहे. दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा खूप इम्पॉर्टंट टाइप आहे खूप. दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 30% आणि 37% कमी आहेत. दोन संख्या आहेत पहा. ही ती पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या आहे. तिसऱ्या संख्येपेक्षा 30%. आता जी तिसरी संख्या आहे, मी त्या तिसऱ्या संख्येला 100% अझ्युम करतो. 100% अझ्युम करा किंवा 100 अझ्युम करा. ठीक आहे. आता पहा, दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 30% आणि 37% कमी आहे. म्हणजे ही दोन संख्या आहे. ती पहिली संख्या किती आहे मग? 30% कमी आहे. म्हणजे ती किती आहे? 70% आहे आणि
दुसरी संख्या जी आहे ती 37 कमी आहे. 100 पेक्षा 37 कमी म्हणजे ही किती झाली आपली 63 झाली. ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय विचारलं? दुसरी संख्या पहिलीपेक्षा आता इथं इथं जर पर्सेंटेज घेतले तर पुन्हा तुम्ही आता कन्फ्यूज झाले. इथं आपण आता पर्सेंटेज नाही घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला काय जाईल? इझी जाईल कॅल्क्युलेशनला. ठीक आहे. आपण असं अझ्युम करू ही काय 100 आहे. तर आणि ही 70 आली आणि ही आपली किती आली 63 आली. ही कशी आली समजली का? त्यांनी काय म्हटलं दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 30% आणि 37% कमी आहे. म्हणजे ही तिसरी संख्या याच्यापेक्षा 30% कमी म्हणजे ही झाली किती? हे पहा वजा 30 झाली. आणि ही किती झाली? वजा 37 म्हणजे ही झाली 63. ठीक आहे. समजलं असेल इथपर्यंत. तर पुढे त्यांनी काय विचारलं दुसरी संख्या पहिलीपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? दुसरी संख्या कितीने कमी आहे पहिलीपेक्षा? पहिलीपेक्षा म्हणजे पहिली येईल छेदामध्ये कितीने कमी आहे तर 7ने कमी आहे आणि जेवढ्याने कमी आहे ते येईल अंशामध्ये आणि पर्सेंटमध्ये काढायचं आहे म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. हा 1 0 कॅन्सल आणि हे 7 1 7 एक एकाचा भाग जाईल हे होतील आपले 10%. ठीक आहे. तर दुसरी संख्या पहिलीपेक्षा कितीने कमी आहे? 10%ने कमी आहे. पहा एकदम बढिया टाइप आहे हा. थोडंसं समजून घ्या या टाइपला. समजलं नसेल तर पुन्हा पहा. जर एकदा पुन्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो जर नसेलच समजलं तर. ही संख्या काय होती आपली? संख्या होती आपली 100 होती, 100 होती. मग त्यांनी का दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे ह्या ज्या पहिली आणि दुसरी संख्या आहे तिसऱ्या संख्येपेक्षा किती कमी आहे? 30% कमी आहे. मग 100चे 30% कमी केले तर किती झाली? ते 70 झाली. हे ही किती झाली? 70 झाली आणि ही किती झाली? 37% कमी झाली. मग पुढे त्यांनी काय विचारलं? दुसरी संख्या पहिलीपेक्षा म्हणजे पहिली येईल छेदामध्ये किती पर्सेंटने कमी आहे? किती पर्सेंटने कमी आहे हे काढायसाठी आपल्याला आधी हे पाहावं लागेल की ती कितीने कमी आहे. तर ती 7ने कमी होती म्हणून 70 वर 7 कमी गुणिले 100%. कारण पर्सेंटमध्ये आपल्याला आन्सर काढायचा आहे म्हणून आणि आपला आन्सर आहे 10% इथं. ठीक आहे. आता या सीरीज क्वेश्चन आहे. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढच्या टाइप. आता हा जो टाइप आहे